हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज जो इक्वेशन्स चॅप्टर आपण 6 स्टँडर्डचा सुरू केला होता त्याच्यातला जो काही आपला क्वेश्चन नंबर 2 आहे तो सॉल्व्ह करायचा आहे. कशा पद्धतीने आपण x ची व्हॅल्यू काढायची, व्हेरिएबल दिलेले इक्वेशन दिलेले आहे त्याची व्हॅल्यू कशा पद्धतीने काढली जाते, कशा पद्धतीने x y z जे काही आपल्याला व्हेरिएबल दिले ते कशा पद्धतीने आपण त्याची व्हेरिएबलची व्हॅल्यू काढू शकतो हे मी तुम्हाला शिकवणार आहे. तर मी अनामिका कुरुडे शिवाय कोचिंग क्लासेस मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि कोणत्या पद्धतीचा उशीर न करता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर चला तर मग क्वेश्चन नंबर 2 आपल्याला कशा पद्धतीने सोडवायचा ते पाहायचं आहे. बघा क्वेश्चन नंबर 2, फाइंड आउट विच ऑपरेशन मस्ट बी डन ऑन बोथ साइड ऑफ दिस इक्वेशन इन ऑर्डर टू सॉल्व देम. आपल्याला जे इक्वेशन दिलेले आहे ते इक्वेशनच्या दोन्ही साइडला, बोथ साइड म्हणजे दोन्ही साइडला काय तुम्हाला ऑपरेशन करता येतील ते करून आपल्याला त्या x ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणजे ते जे काही इक्वेशन दिलेले ते सॉल्व्ह करायचं आहे. तर याच्यासाठी आपल्याला दोन्ही साइड, लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड या दोन्ही साइडवर आपल्याला काहीतरी ऑपरेशन्स करावं लागणार आहेत. जर प्लस असेल तर मायनस करायचं, मायनस असेल तर प्लस करायचं. डिव्हिजन आहे त्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे आणि मल्टिप्लिकेशन आहे त्या ठिकाणी डिव्हिजन करावं लागणार आहे. तर कशा पद्धतीने हे सगळे ऑपरेशन करायचे चला तर मग आपण पाहूया. इक्वेशन नंबर फर्स्ट, x प्लस 9 इज इक्वल टू 11 आहे. तर ह्याच्यामधलं जे x आहे व्हेरिएबल x, हे व्हेरिएबल x आपल्याला म्हणजे हे पूर्ण इक्वेशन सॉल्व्ह करून व्हेरिएबल x ची व्हॅल्यू काढायची. व्हॅल्यू काढायची असल्यावर x सोबत जो काही आपल्याला नंबर दिलेला आहे त्याच्यावर कोणतं ऑपरेशन आहे, ऍडिशनचं ऑपरेशन आहे. जर याच्यावर ऍडिशनचं ऑपरेशन असेल तर आपल्याला x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला मल्टिप्लिकेशनचं ऑपरेशन करावं लागणार आहे. तर ते कशा पद्धतीने करायचे, दोन मेथड आहे त्याच्यामध्ये. सुरुवातीच्या इक्वेशनला मी पुस्तकातली मेथड आणि माझीवाली दोन्ही मेथड सांगणार आहे. तर पहिली मेथड बघा, मेथड फर्स्ट, x प्लस 9 इज इक्वल टू 11. याच्यावर आपण काय करणार आहोत, हा जो 9 प्लस आहे तो 9 प्लस असल्यामुळे दोन्ही साइड मधून मायनस करायचा. काय करायचा, राईट हँड साइड आणि लेफ्ट हँड साइड मधून तो मायनस करायचा. तुम्ही ब्रॅकेट मध्ये लिहू शकता, बाय सबट्रॅक्टिंग 9 सबट्रॅक्टिंग बाय बोथ साइड असं लिहायचं की दोन्ही साइड मधून आपल्याला 9 काय करायचं आहे, दोन्ही साइड मधून तो जो प्लस 9 आहे तो दोन्ही साइड मधून मायनस करायचा आहे. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 9 मायनस 9 0 येणार आहे, 11 मायनस 9 2 येणार आहे. देअरफॉर म्हणून x ची जी व्हॅल्यू आहे ती 2 येणार आहे. अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे, तर एका सेकंदाच्या आतमध्ये पहिली जी मेथड आहे ती मेथड वापरून आपण x ची व्हॅल्यू काढली 2. आणि माझी वाली जी फेवरेट मेथड आहे, माझी फेवरेट मेथड नंबर 2, तर ती कशी करायची बघा. ती पण सारखी म्हणजे थोडीफार सारखी आहे, पण म्हणजे 3 4 4 स्टेप लिहायची गरज नाही, एका स्टेप मध्ये त्याचं उत्तर येणार आहे. बघा, x प्लस 9 इज इक्वल टू 11. मी काय करत असते, x इज इक्वल टू डायरेक्टली इज इक्वल टू का केलं, कारण की x ची व्हॅल्यू करायची त्याच्यामुळे x इज इक्वल टू डायरेक्ट करायचं. 11 जशाला तसा आपण 9 काय करणार आहोत, डायरेक्टली लेफ्ट साइडचा राईट साइडला नेणार आहोत. जेव्हा लेफ्ट साइडचा 9 डायरेक्टली राईट साइडला जातो तेव्हा प्लसचा मायनस होतो, म्हणून प्लस 9 आहे तो मायनस 9 झाला. x इज इक्वल टू 2. एका स्टेप मध्ये आपल्याला x ची व्हॅल्यू आलेली आहे. ही स्टेप मला खूप आवडते त्याच्यामुळे मी जास्तीत जास्त ठिकाणी ही स्टेप करत असते. अशा पद्धतीने दोन्ही स्टेप मध्ये मी काय केलेलं आहे, तुम्हाला x ची व्हॅल्यू काढून दाखवली. असा आपला इक्वेशन नंबर 1 सॉल्व्ह झालाय. त्याच पद्धतीने आपण इक्वेशन नंबर 2 बघा सॉल्व्ह करणार आहोत. इक्वेशन नंबर 2 काय आहे, x मायनस 4 इज इक्वल टू 9. या इक्वेशन मध्ये आपण असं करणार आहे की आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आणि आपला जो नंबर आहे जो x सोबत आहे तो मायनस आहे. तर ऑब्व्हियसली आपल्याला काय करावं लागणार आहे, राईट हँड साइड वर तो जो 4 आहे तो नेतो तेव्हा आपल्याला तो मायनसचा प्लस करावा लागणार आहे. तर बघा, x इज इक्वल टू डायरेक्टली 9 मायनस 4, सॉरी 9 प्लस 4, हा मायनस आहे तिकडे गेला प्लस झाला. x इज इक्वल टू 13 निघाला आन्सर. बघा अशा पद्धतीने दुसरा पण क्वेश्चन आपला सॉल्व्ह झालाय. तिसरा बघा, 8x इज इक्वल टू 24. मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी मायनस आहे त्या ठिकाणी प्लस करा, प्लस आहे त्या ठिकाणी मायनस करा. मल्टिप्लिकेशन असेल तर डिव्हिजन होईल आणि डिव्हिजन असेल तर मल्टिप्लिकेशन होईल. या ठिकाणी x सोबत जो नंबर आहे तो मल्टिप्लाय मध्ये आहे, तर ऑब्व्हियसली आपल्याला बरोबर चिन्हाच्या त्या साईडला म्हणजेच राईट हँड साईडला नेल्यावर हा जो 8 आहे तो डिवाइड करायचा आहे. म्हणून बघा, x इज इक्वल टू 24 डिवायडेड बाय 8. मी 8 मल्टिप्लाय मध्ये होता, डायरेक्टली तो काय केलाय
डिवाइड मध्ये नेलाय आणि सरळ सरळ एक 2 स्टेप मध्ये आपलं उत्तर निघालंय 8 1 8 8 3 24 8 3 24 8 इज इक्वल टू x इज इक्वल टू 3. अशा पद्धतीने आपलं काय तर तिसरं इक्वेशन सुद्धा सॉल्व्ह झालेलं आहे. x डिवायडेड बाय चौथं बघा x डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू 3. तर या ठिकाणी आपला जो काही x आहे तो डिवाइड मध्ये आहे. तर मी काय करणार x च्या डिवाइड मध्ये असलेला जो काही नंबर आहे जो काही आपला संख्या आहे ती संख्या सरळ सरळ राईट साईडला नेली की ती डिवाइडची काय होणार आहे मल्टिप्लाय होणार आहे. म्हणून x इज इक्वल टू 3 इंटू 6. हा जो 6 डिवाइड मध्ये होता राईट साईडला गेला तो मल्टिप्लिकेशन मध्ये झाला. x इज इक्वल टू 6 3 24 सॉरी 6 3 18 सायंत्रिक 18. अशा पद्धतीने x ची व्हॅल्यू आपल्याला निघालेली आहे. तर मी तुम्हाला एक होमवर्क देणार आहे ते कमेंट मध्ये करून सांगा मला. बघा एक इक्वेशन देते सपोज 11x minus 5 इज इक्वल टू 10. आणखीन एक द्यावाशी माझी इच्छा आहे तर दुसरं पण देते 15x इज इक्वल टू 75. तर तुम्ही मला याचे उत्तर कमेंट मध्ये सांगा. याचे उत्तर जर आले भरपूर आले तर मी असं समजेल की मी शिकवलेलं तुम्हाला समजत आहे. तर असेच भरपूर व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला प्रेस करा आणि फॉलो करा.